पाहिजेवर नाही अपलोड आहे, पाहिजेवर अपलोड नाही होत. अरे तिथला इथला नागाला सर्वांना विनंती करतो आपण कृपया आता दोन प्रसंग झाला ते दोन दिवस स्पर्धेचं आयोजन असताना या प्रसंगाला आपण सर्वजण उपस्थित आहात. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. मग तुझीच गाडी घेऊन जा ना, येताना पाठीवर ये. चालेल मग काय सुरुवात होऊन आलं. आदरणीय संदीप भाई गरज यांचे सुद्धा असतो आपण या ठिकाणी गणपती बाप्पा श्री गणेशाचं पूजन केलं जातं आणि अर्थातच आजच्या भरपूर. तर मित्रांनो, सराई देवघर मातीबंदर बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये क्वार्टर फायनलचा गट सुटला होता. त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे पिंट्या घोसालकर कुरुल. तर प्रथमतः अभिनंदन पिंट्या. काय सांगशील, यावर्षी आपली गाडी चांगली धावत आहे, कंटिन्यू गुलालात आहे. गाडी कायम गुलालात आहे. काही बंद एकात फेल गेलो आहे. गाडी धावते कंटिन्यू 1 ते 3 मध्ये. किती गुलाल झाले या वर्षात? तरी पण 5 ते 6 गुलाल आहेत. क्वार्टर आणि क्वार्टरचे आज क्वार्टरला टाकलेली गाडी आहे, बाकी प्री क्वार्टर. बाकी प्री क्वार्टरला गाडी पडलेली आहे. आणि बैलांचे नाव काय? हा वासा हरण्या. ही खरेदी कुठून केली याची हरण्याची? दोन्ही कर्नाटकी आहेत का? हा, तो फायनल मारलेला. तर काय नाही अजून तयारी आहे बैलांची पुढच्या शर्यतीसाठी. कसं काय धावते ते बैलांची साथ देईल त्याच्यावर आहे आपलं. आणि बिना काठीला पण नंबरला आलेली गाडी तेव्हा प्री क्वार्टर मध्ये. तर काय अपेक्षा काय आहेत अजून बैलांकडून? बघू आता खोली चौकाच वाटतं बैलांची साथ देतील जसं तसं. आणि ड्रायव्हर तूच बसलेला. तर काय ह्या बंदर या वर्षी नवीन केलंय, बंदर कसं वाटलंय? आहे चांगलं आहे, बऱ्यापैकी केलंय, चांगलं आहे. आणि सध्या बघायला गेलं शर्यतीचं खूप तारखा पटापट लागलेल्या आहेत. नियोजन म्हणजे एक दिवस आड करून तारखा. त्याबद्दल काय सांगशील? कमिटीला काय सांगू इच्छिता तुम्ही? तुम्हीच जर सांगाल तर काहीतरी गाडी हाकलणारे जर बोलतील तर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन होईल. आम्ही बोलून काय होत नाही. काय सांगशील? कारण तारखा आता एक दिवस आड करून परत मल्ल्याणला तारीख आहे, परत 2 दिवस आड करून मल्ल्याणला तारीख आहे. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? काहीच नाही बोलू शकत. गाड्या लोक ठेवतात त्याच्याबद्दल काहीच नाही बोलू शकत. कमिटीचं नियोजन तर चांगलंच असते. गाडा मालकीन काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल? कसं वाटते? तर बैलांची मालकी नाही. तिकडे बघ, तिकडे. तर अभिनंदन पिंट्या पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या शर्यतीमध्ये जो 9वा गट सुटला होता त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झालेत. काय नाव होतं गाडीचं? गाडीचं नाव पेशा प्रतीक होपे बोरली. बोरली म्हणजे गाडी आपली उसरची आहे. गाडी उसरची आहे, नाव त्यांचं असं आहे ना. हा, तर उसरची गाडी. आणि सांगायचं तर यावर्षी कंटिन्यू गुलालात आहे ना. हो. किती गुलाल झाले आज या वर्षात? 3 गुलाल झाले. 3. कोणत्या गटामध्ये? 9 आणि 1 10. 9वा धावा. आणि बिना काठीला पण आला ना. हो, बिना गाडीला पण 9 गटात होते, तेव्हा पण दुसरी बसली. तर मित्रांनो, बघायला गेलं तर दोन्ही बैल गावठी आहेत आणि आपल्या गटामध्ये खूप सारे कर्नाटकी बैल धावतात. हो, त्याच्यामध्ये आपली गाडी नंबरला येते. तर कसं वाटतं त्यावेळी? खूप छान वाटतं. एवढी बारीक बारीक बैल अपेक्षा जास्त धावतात. आणि हा जोड कुठून केलेला आहे? जोड तो एक गावातून घेतलेला आहे, हा हेडीतून घेतलेला आहे. अच्छा, किती वर्ष दोन्ही झाली बैल आपल्याकडे? स्वस्त मध्ये घेतलेले आहेत. तर 3रा वर्ष चालू आहे बैलांचा. आणि 3 वर्ष गुलाल. 3 वर्ष गुलाला धावते बाई. अच्छा, तर मालक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल? मस्त धावले. यावर्षी गाडी चांगली गुलालात धावते. तर कसं मस्त वाटतंय? एकदम मस्त धावले. आणि ड्रायव्हर कोण बसलेला? तू स्वतः? ड्रायव्हर मी स्वतः बसतो गाडीवर, भाऊ सोबत असतो. तर 2 भावांची जोडी बघू शकता, ड्रायव्हर बसते. तर काय सांगशील आपल्या जोडीबद्दल? जोडी बदल हा आपला भैरव आणि तो तेजा. जाताना तो खेचणार, येताना हा खेचणार. आपली गाडी नंबर आहे. आणि तुमच्यात जाताना कोण खेचतं आणि येताना कोण खेचतं? जाताना तो पुढे बसणार, दमला की मी पाठी बसणार. अच्छा, तर म्हणजे यांचं पण कॉम्बिनेशन चांगलं जमलेलं आहे, तुमचं पण दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं जमलेलं आहे. तर अभिनंदन पुन्हा एकदा. आणि आपल्यासोबत प्रभाकर शिंदे सुद्धा आहेत, जे हे आपला कायम आमचं गुलाल हे कायम आम्हाला देतात. त्यांचा गुलाल तुमच्यासाठी लकी आहे म्हणा. हो, कायम त्यांचाच गुलाल असतो आमच्या गाडीवर. आणि सांगायचं तर संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये जे धावून आल्यानंतर थंडा बैलाला देण्याचं काम ते जवळजवळ 10 ते 15 वर्ष करत आहेत. तर काय सांगाल आपल्या पब्लिक बद्दल? तुम्हाला कसा सपोर्ट असतो? पब्लिकच्या बद्दल सगळं एकदम व्यवस्थित असतं. पब्लिक सांगणार काय माहितीये, धाव नको जास्त, गाड्या बघून धावलास तर धाव, नाही धंदा केलास तरी चालेल, असं हे सगळी मला मदत करतात, सपोर्ट करतात. जास्त काय त्रास करू नको, गाड्या दिसल्या तर धावायचं नाही तर धावायचं नाही, नाही पडलं तरी चालेल, अशी बोलणारे असतात माझ्या. आणि कोण मला काय बोलत नाही खरं, म्हणजे ही बोलणार पण नंतर आमचं नियोजन की
काय सांगशील बैलांबद्दल तुझ्या? बैल काय धावतात तसेच. अजून काय अपेक्षा आहे, म्हणजे कोणत्या बंदरामध्ये आपली गाडी आज बसली पाहिजे? साताड बंदर सातारा बंदरामध्ये गुढीपाडव्याला वरच्या गटात पहिली हा. बसली पाहिजे. पहिली बसली पाहिजे गुढीपाडव्याला. तरी कोणत्या गटापर्यंत गेली पाहिजे? आज 9व्या गटाला होती. सातारा बंदरात बोलले आज तू ते गट तर 30 असतात, 30-35 गट होते. 15 वेळात गेली पाहिजे. तर तिथे अपेक्षा करतो की ती जी इच्छा या वर्षी तुमची पूर्ण हो आणि आजच्या गुलाबासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो आजच्या शर्यतीमध्ये 16व्या गटामध्ये दुसरी आली ना? दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? सावी विजेंद्र नाईक सावी विजेंद्र नाईक बेली ना. बेले. तर प्रथमतः अभिनंदन तुझं. काय सांगेल या वर्षाचा कितवा गुलाल आहे? हा दुसरा आहे. दुसरा गुलाल. आणि हा जोड आपण कधी केलाय? हा गेल्या वर्षीचा, हा शंकरा गेल्या वर्षी घेतला, हा 2 वर्ष झालेली आहे. हा दोन्ही बैल आपल्याकडलेच आहेत का? दोन्ही बैल आपल्याकडे आपणच घरी शिकवलेले आहेत दोन्ही. अच्छा, मग तू काय सांगशील? आता चांगले गुलाल तुला मिळायला लागले, तुझ्या शिकवणीमध्ये घडलेले बैल आहेत, तर काय सांगशील त्यांच्याबद्दल? बैल आमचे फेऱ्याला तसे कमी चालतात, पण गाड्यांमध्ये व्यवस्थित चालतात. बाकी फिरण्याचं काहीच टेन्शन नाही त्याचा. तो आमचा शंकरा आहे, तो आमचा एकदम हुकमी बैल आहे. फिरायला स्लो गेला तरी फिरल्यानंतर तो कुठलीही गाडी असली तरी टाकण्याची हिंमत त्याच्यामध्ये आहे. आणि हा आमचा तसा एक दोन्ही गरीब बैल आहेत आणि सगळ्या बैलांचा माझे वडील करतात. हा भाऊ, हा भावाचा मुलगा, आम्ही सगळे एकत्र असतो. एकत्र परिवार आमचा नाईक बंधूंचा. तर आता या बैलांकडून काय अपेक्षा आहेत? अजून कोणत्या गटापर्यंत यावर्षी धावावी आपली गाडी अशी इच्छा आहे? क्वार्टर पर्यंत चालावी अशी आमची अपेक्षा आहे. बघू, पण आमच्या मेहनतीने कुठपर्यंत आम्हाला यश मिळते त्याच्यावर अवलंबून आहे. नक्कीच. आणि काय सांगेल आताची जी शर्यतीचं आयोजन ज्या प्रकारे होतंय त्याबद्दल काय सांगशील? व्यवस्थित आजचं पण आयोजन व्यवस्थित होतं. बंदर चांगल्या प्रकारे होते, काहीच त्याच्यात अशा दोष देण्यासारखं काहीच नव्हतं. आणि गट पण व्यवस्थित त्यांनी लावलेले होते. व्यवस्थित स्पर्धा पार पडलेली आहे. तर मित्रांनो अजून एक दादाबद्दल सांगायचं म्हणजे गेली कित्येक वर्ष बेली संघासाठी एक चांगल्या दर्जाची कबड्डी दादा खेळलेला आहे आणि आता रिटायरमेंट घेतली ना. रिटायरमेंट म्हणजे आता काही कोचिंग वगैरे रेफरी पंच म्हणून असतात, तर त्यासाठी शुभेच्छा दादा तुला. आणि धन्यवाद. तुझा खेळ बघून आम्ही मोठे झालेलो आहेत कबड्डीचा. धन्यवाद. तर आणि आजच्या शर्यतीमध्ये गुलाल मिळाला, परंतु अजून पुढे तुमच्या बंदरामध्ये सुद्धा एक मोठी शर्यत लागलेली आहे. मोठी आहे. परत 11 मार्च. परत आपले गुढीपाडव्याची एक मानाची शर्यत आहे, तर त्यासाठी कशी तयारी असेल बैलांची? नाही, आता सध्या आमच्या बंदरासाठीच ठेवू, सातारसाठीच ठेवू, त्याच्यानंतर बघू. पण आणखी वरच्या गटाला चालावी यासाठी आम्ही जास्त मेहनत घेऊ. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे रमेश छली. प्रथमतः अभिनंदन. काय सांगशील? गाडी या वर्षी खूपच बॅड पॅच मध्ये चालत होती आणि आज गुलाल भेटला. आज 7 बंदरानंतर आम्हाला गुलाल भेटलेला आहे. आम्हाला खूप असा आनंद झालेला आहे. म्हणजे गाडी सुटताना जरा प्रॉब्लेम झाला, ते कमिटीने निर्णय घेऊन असे आमची गाडी सोडलेली आहे. आमचा नंबर आला. तर काय सांगेल? बैल पण चेंज केला आहे आणि पहिल्या बंदराला माजण्याला आपण फायनल मध्ये गाडी हाकलली, पण त्यानंतर आपण काय असं झालं की आपली गाडी पाठी काय झालं म्हणजे बॅट पॅच चालू होता आमचा जाम. त्याच्यात बैल पण साथ म्हणजे एवढं देत नव्हतं. प्रॅक्टिस मेहनत बिनत आमची फुल चालू होती, तरी बैल काय साथ देत नव्हतं. आम्ही बैल चेंज केला. हा बैल घेतला आम्ही आशीर्वाद सुतार करुपाडा अक्षा म्हणून. आणि नंतर मग त्याच्यावर आम्ही मल्ल्याणला हाकलला, ह्याला सातारा फेरा दिला, सातारला हाकलली, मल्ल्याणला हाकलली आणि आज तिसऱ्या शर्यतीमध्ये नंबर भेटला, गुलाल भेटला. पण आता पुढे काय तयारी असेल पुढच्या ज्या शर्यती आहेत? आम्हाला पाडव्याची डायरेक्ट सातारा बंद हाकलणार का? बेली डायरेक्ट सातारा बंद. अच्छा, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि गेल्या वर्षी जसे गुलाल मिळत होते तसे या वर्षी गुलालाची सुरुवात होऊ दे अशी एक विराजांनी प्रार्थना करतो. तर मित्रांनो गट क्रमांक 17 मध्ये तिसरी बसलेली गाडी आहे. नाव काय साहिल? महेश पाटील ढवर. महेश पाटील ढवर. तर अभिनंदन, नवीन जोड आहे. काय सांगशील? नवीनच बैल लावलेला आहे आणि यावर्षी 2-3 गुलाल आपल्याला भेटलेले आहेत. एक बैल होता त्याच्या गळ्यातला, त्याच्या पायाला लागला, तो बंद केला. त्याच्यानंतर हा घरी होता आपल्या, हा चालू केला. त्याच्यात साथ चांगले देतो हा सध्या तरी. बघायला गेलं गेल्या वर्षी फायनल पर्यंत आपण गाडी हाकलली, फायनल पर्यंत धावलेला आहे बैल. आणि या वर्षी आपण कोणत्या गटातून सुरुवात केली? पहिली होती बेलीत 22व्या गटात, तिथं नाही बसली.
नंतर इथं झाकली 20व्या घाटात पहिली बसली, बापळ्यात प्री क्वार्टरला 3री बसली आणि त्याच्यानंतर तर इथं बसली परत. म्हणजे बघायला गेलं तर हा नवीन बैल सुद्धा त्या रेंजला आता आलेला आहे. चालतो त्या रेंजला. ते काय यावर्षी ह्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? ह्याच्याकडे यंदा खाली झाकलो पुढल्या वर्षी बघू, कारण लहान बैल आहे, गेल्या वर्षीच जुळलेला आहे, यंदा स्टार्ट केला, पुढल्या वर्षी त्याच्याकडे बघू काय ते. कुठून खरेदी कुठून केली त्याची? हा संजय पाटील डावाळे त्यांच्यातून घेतलेला आहे. अच्छा, त्यांच्याकडे पण मला वाटतं धावलेला. त्यांच्या इथं धावलेला आहे 11व्या गटात सातारला, त्यांच्या इथं पण बंद होता तो बैल. आपण 3 बैल घेतलेली, 2 विकले. आपला धंदा आहे त्याच्यामुळे हा एक ठेवला आपण. नाव काय याचं? ह्याचा बांडा आणि हा जर्शा. तर अभिनंदन, या शर्यतीमध्ये गुलाल भेटला तुला. थँक्यू. आणि पुढील शर्यतीमध्ये काय आता सातारसाठी वगैरे काय तयारी असते? सातारा बेली आहे सध्या आपला 11 तारीख अच्छा, 11 जवळचा तारीख. बंद. तर त्यासाठी तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि आशा करतो की गेल्या वर्षी जशी गाडी आपली फायनल मध्ये दिसत होती नक्कीच तशीच प्रयत्न या करू वर्षी नाही जेवढे तर वर पुढल्या धावायला अशी. वर्षी गाडी आपली त्याच रेंजला धावावी. नक्कीच प्रयत्न करू. चल बाय. थँक्यू.